नमस्कार मित्रांनो, मी संतोष सरवदे. सरकारी DNA मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की पश्चिम महाराष्ट्रामधले 2 नंबरचे कॉलेज. मागच्या वेळी आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये नंबर 1चे कॉलेज बघितले होते सांगली जिल्ह्यामधील. आज आपण पाहणार आहोत की सांगली जिल्ह्यामधील पश्चिम महाराष्ट्रामधील नंबर 2चे कॉलेज. त्या कॉलेजचे मित्रांनो नाव आहे राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वाळवा सांगली. तर हे कॉलेज वाळवा सांगली येथे आहे, इस्लामपूरजवळ. तर आपण या कॉलेजची माहिती बघणार आहोत. या कॉलेजची युनिव्हर्सिटी शिवाजी युनिव्हर्सिटी आहे. स्टेटस ॲटॉनॉमस आहे. या कॉलेजची टोटल फी 1,57,000 रुपये आहे. टोटल इंटेक या कॉलेजमध्ये मित्रांनो 930 आहेत. रिजन पुणे असून जिल्हा सांगली आहे. या कॉलेजमध्ये एकूण 11 कोर्सेस आहेत. याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेकाट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग. या कॉलेजची प्लेसमेंट सरासरी असून बहुतेक विद्यार्थ्यांना प्लेसमेंट हे मिळून जाते. सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी मित्रांनो 60 इंटेक आहे. कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी 120 आहे. ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी हा नवीन कोर्स असून याच्यासाठी 30 इंटेक आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 60 इंटेक आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी 60 इंटेक आहे. फूड टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट याच्यासाठी 60 इंटेक आहे. कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याच्यासाठी 60 इंटेक आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 120 इंटेक आहे. मेकाट्रॉनिक्स इंजिनिअरिंगसाठी 60 इंटेक आहे. कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, AIML, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यासाठी 60 इंटेक आहे. आता इथे आपण प्लेसमेंट बघूया. तर प्लेसमेंट आपण इथे बघू शकाल डॅशबोर्डवरती. तर इथे प्लेसमेंट रिपोर्टवर आपण क्लिक करूया. इथे 25-26चा रिपोर्ट अवेलेबल नाही आहे. प्लेसमेंट रिपोर्ट फॉर 2024-25चा बघूया, 24-25चा बघूया. तर इथे आपल्याला ग्राफ दिला आहे प्लेसमेंट स्टॅटिस्टिक, ते आपण बघून घेऊया. तर या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगसोबत MBA आणि BBA साठी सुद्धा चांगलं प्लेसमेंट होतं. तर इथे आपण बघूया डिपार्टमेंट ऑटोमोबाईल, सिव्हिल, CSE, इलेक्ट्रिकल, ETC, CSIT, मेकॅनिकल, मेकाट्रॉनिक्स डिपार्टमेंट आहेत. आणि इथे जवळपास हे प्लेसमेंट पर्सेंटेज 78% 100% आहे. सिव्हिलला 100% झाले असून कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगला 85% झाले आहे. इलेक्ट्रिकलला 94% आहे. ETC इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशनला 82% झाले आहे. CSITला 82% आहे. मेकॅनिकल आणि मेकाट्रॉनिक्सला इथे चांगले प्लेसमेंट असून 100% प्लेसमेंट झाले आहे. शिवाय या कॉलेजमध्ये MBA आणि BBA साठी सुद्धा चांगले प्लेसमेंट आहे. इथे आपण पाहू शकाल 137 विद्यार्थ्यांपैकी जवळपास 97 विद्यार्थी प्लेस झाले आहेत. 20 कंपन्या आल्या होत्या MBA साठी आणि ॲव्हरेज पॅकेज हे 4.5 लाखाचे मिळाले आहे. तर आपण इथे मित्रांनो पाहू शकाल की प्लेसमेंट इथे सरासरी आहे आणि हे एक चांगले कॉलेज असून जर आपणास इंजिनिअरिंग करायचं असेल तर आपण या कॉलेजचा नक्की विचार करू शकता. माझ्यासाठी जर आपणास 2026चे कट ऑफ पाहिजे असेल कोणत्याही कॅटेगरीचा, SC ST ओपन, तर आपण मला कमेंट करा. आपणास लगेच कट ऑफ देण्यात येईल. आणि इंजिनिअरिंग काउन्सिलिंगसाठी आपण मला संपर्क करू शकता. मागच्या वर्षीचे कट ऑफसाठी मला कमेंट करा. आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.